नमस्कार तरुण मित्रांनो, जगातील सर्व युवांच्या एकीकरणासाठी आयोजित केलेल्या युथ युनाइट कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। आपले वय, भाषा, भौगोलिक स्थान किंवा श्रद्धा विचारात न घेता कोणीही स्वीकारू शकेल अशा साध्या आणि प्रभावी पद्धतींच्या माध्यमातून तुमच्यासाठी स्वपरिवर्तन आणि नेतृत्वाचा एक अनोखा साहसी प्रवास आणण्यास आम्ही उत्सुक आहोत। तुम्ही आम्हाला दिलेला वेळ आणि लक्ष याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि तुमच्यापैकी प्रत्येकासाठी हा प्रवास मौल्यवान बनवण्याचा आमचा हेतू आहे। हा व्हिडिओ युथ युनायटेड उपक्रमाचा परिचय आहे। आम्ही हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट, युथ युनायटेड मूव्हमेंट आणि लाईट अभ्यासक्रमाबद्दल अधिक तपशीलवार शोधू आणि हार्टफुलनेस रिलॅक्सेशन प्रक्रियेसह सत्राचा समारोपण करू। सर्वप्रथम हार्टफुलनेस बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चला एक छोटा व्हिडिओ पाहूया। हा ग्रह आणि त्याच्यावरील लोकांमधील सकारात्मक परिवर्तनासाठी एक मूक चळवळ चालू आहे, जी 61 देशांमध्ये पसरला आहे आणि जवळपास 40 लाख लोक, 1000 शाळा आणि 2500 महाविद्यालयांपर्यंत पोहोचली आहे। या चळवळी अंतर्गत 20 लाख झाडे लावण्यात आली आहेत। जवळपास 1.7 दशलक्ष तरुण मूल्याधारित उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत आणि जवळपास 1 लाख मुले संज्ञानात्मक विकासाचे प्रशिक्षण घेत आहेत। भारतभर आरोग्य आणि शिक्षण विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी 55,000हून अधिक तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे। या चळवळीचे नाव आहे हार्टफुलनेस आणि ती स्वयंसेवकांचे समर्पण, सरकारी संस्थांचे समर्थन आणि उद्योग जगतातील भागीदारांची उदारता यांच्या सहाय्याने चालवली जात आहे। परिवर्तन हे स्वाभाविक आहे, परंतु त्याला उत्प्रेरकाद्वारे मदत केली जाऊ शकते। हार्टफुलनेस हे जगाला आवश्यक असलेले ते परिवर्तनकारी उत्प्रेरक बनण्याचा प्रयत्न करीत आहे। पर्यावरण, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांद्वारे हार्टफुलनेस सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे। भारतातील हैदराबाद जवळील हार्टफुलनेसचे वैश्विक केंद्र कान्हा शांती वन हे चांगल्यासाठी परिवर्तन घडवून आणण्याची इच्छा असेल तर उपलब्ध असलेल्या शक्यतांचे एक प्रमुख उदाहरण आहे। जगभरातील स्वयंसेवकांनी 1200 एकर नापीक जमिनीचे जैवविविधतेने भरलेल्या हिरव्यागार परिसंस्थेत रूपांतर केले आहे। या परिसरामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर केलेले वृक्षारोपण, उद्याने, छोटी घनदाट वर्षावने, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, कचरा व्यवस्थापन प्रक्रिया, सौर ऊर्जा निर्मिती आणि पावसाचे पाणी साठवून निर्माण केलेले मोठमोठे तलाव पाहायला मिळतील। द फॉरेस्ट्स बाय हार्टफुलनेस हा उपक्रम कान्हा शांतीवनमध्ये मिळालेल्या यशाची प्रतिकृती देशभरात निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। आतापर्यंत सरकारी संस्था तसेच महामंडळाच्या सहकार्याने अनेक वनीकरण, सरोवर पुनर्संचयित आणि कृषी वनीकरण प्रकल्प हाती घेतले आहेत। तज्ञ प्रत्येक उपक्रमाच्या ठिकाणी वृक्षारोपण आणि जलसंवर्धनाचे उपाय सानुकूलित करीत आहेत। लुप्त होत चाललेल्या वृक्ष प्रजातींचे संवर्धन करण्यावर विशेष भर दिला जात आहे। हार्टफुलनेसचे अध्यक्ष श्री कमलेश डी पटेल नेहमी जोर देऊन सांगतात त्याप्रमाणे आपल्याला हे जग ज्या स्थितीत मिळाले त्यापेक्षा चांगल्या स्थितीत ते सोडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे। 3 दशकाहून अधिक काळ हार्टफुलनेस देशभरातील शाळांमध्ये विशेषतः मूल्याधारित शिक्षण आणि सजग जीवनशैलीवर आधारित अभ्यासक्रम चालवत आहे। हे अभ्यासक्रम युनेस्कोच्या वैश्विक आरोग्य आणि शिक्षण विषयक 9 तत्वांशी अतिशय मिळते जुळते आहेत। हार्टफुलनेस कॅम्पस हा उपक्रम तरुणांमध्ये जीवन कौशल्य आणि वैश्विक मानवी मूल्यांची प्रबळ जाणीव विकसित करण्यासाठी महाविद्यालयांसोबत काम करीत आहे। हार्टफुलनेस AIMS, AICTE,
ICAR आणि देशभरातील इतर आघाडीच्या संस्थांना बरोबर घेऊन देशाची कार्यशक्ती बनण्यास तयार असलेल्या तरुणांना शिथिलीकरण व्यवस्थापन तंत्र जीवन कौशल्ये यांची ओळख करून देते. व्हॉइस दॅट केअर्स नावाची टेलिकाउन्सिलिंग हेल्पलाईन चिंता, नैराश्य, झोपेच्या समस्या आणि व्यसनाधीनता यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या कोणालाही विनामूल्य सहाय्य पुरवते. हार्टफुलनेस तळागाळातील आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यकर्त्यांना सर्वोत्तम पद्धतींचे विशेष प्रशिक्षण देते, ज्याची ते नंतर त्यांच्या संबंधित ब्लॉक किंवा गावांमध्ये अंमलबजावणी करू शकतात. कान्हा शांतिवनम येथील सुसज्ज वैद्यकीय केंद्र आजूबाजूच्या 70हून अधिक गावांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करते. हार्टफुलनेस योग आणि आयुर्वेदाबरोबरच इतर विविध ज्ञान प्रणालींवर आधारित प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय देखील देते. जगभरात पसरलेले सुमारे 15,000 हार्टफुलनेस स्वयंसेवक प्रशिक्षक विनामूल्य ध्यान प्रशिक्षण देऊ करतात. खेळ हे आरोग्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्यांना प्रोत्साहन देतात. कान्हा शांतिवन येथील त्याधुनिक हार्टफुलनेस इंटरनॅशनल स्पोर्ट्स सेंटर खेळामध्ये स्वारस्य असलेल्या तरुणांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. मध्य प्रदेशातील शेपगार येथील 2000 एकर निकृष्ट वनजमिनीचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प आता हार्दिकने सुरू केला आहे. 3 राज्यांतून 750 किलोमीटर पसरलेल्या अरवली पर्वताचे पुनर्वसनही सुरू आहे. रतलाम शहरासाठी ऑक्सिजन बंक म्हणून काम करण्यासाठी 100 आणि 5 एकर शहराचे जंगल विकसित केले जात आहे. शैक्षणिक क्षेत्रात हार्टफुलनेस 500हून अधिक सरकारी शाळांमध्ये मूल्याधारित अभ्यासक्रम लागू करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारसोबत सहयोग करीत आहे. क्रीडा क्षेत्रात हार्टफुलनेस खेलो इंडिया उपक्रमाचा एक भाग असलेल्या पॅन इंडिया टॅलेंट हंटला पाठिंबा देत आहे. हार्टफुलनेसमध्ये स्वयंसेवकांची एक समर्पित टीम आहे. तथापि या सर्वांसाठी संसाधनांची देखील आवश्यकता असते. एकत्रितपणे आपण ही चळवळ मजबूत करण्यास मदत करू शकतो. एकत्रितपणे आपण जीवनांना स्पर्श करू शकतो आणि ग्रहाला परिवर्तन करू शकतो. एकत्रितपणे आपण सकारात्मक बदलासाठी उत्प्रेरकाचे काम करू शकतो. हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टची स्थापना हृदयावर आधारित दृष्टिकोनाद्वारे प्रेमळ आणि करुणामय शैक्षणिक वातावरणाच्या मूलभूत मूल्यावर केली गेली आहे. हे अंतर्गत हार्टफुल कॅम्पस उपक्रम हा स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यास सक्षम धाडसी विचारवंत तयार करण्याच्या दृष्टिकोनाने संपूर्ण भारतातील हजारो विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या जीवनाला स्पर्श करीत आहे. युनाइट चळवळ घेऊन येत आहे. आम्ही 12 जानेवारी या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या शुभ दिवशी हा कार्यक्रम सुरू केला. स्वामी विवेकानंद 19व्या शतकातील एक आदरणीय संत, ज्यांनी संपूर्ण भारतभर आणि परदेशात प्रवास करत विश्वबंधुत्वाचा आणि तरुणांच्या नेतृत्वाखाली समाज परिवर्तनाचा संदेश दिला. हार्टफुलनेसमध्ये आम्ही त्यांच्या महान कार्याच्या सन्मानार्थ हा खुल्या नेतृत्वाचा अभ्यासक्रम विनामूल्य सुरू करून त्यांची जयंती साजरी करीत आहोत. 2022 साली झालेल्या राष्ट्रकुल देशातील सरकारांच्या प्रमुखांच्या बैठकीत नेत्यांनी 2023 हे वर्ष शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासासाठी तरुणांच्या नेतृत्वाखाली कृतीचे वर्ष म्हणून घोषित केले. राष्ट्रकुल आज्ञेचे अनुसरण म्हणून आम्ही हार्टफुलनेसमध्ये 2023 व 2024 ही वर्षे तरुणांची वर्षे म्हणून साजरी करत आहोत. युथ युनाइट चळवळी मागील आमचे स्वप्न जगभरातील तरुण नेत्यांचा एक सशक्त आणि एकत्रित समुदाय असे आहे. युथ युनाइटच्या बॅनरखाली आम्ही तुमच्यासाठी लाईट नावाचा पायाभूत नेतृत्व अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. लाईट म्हणजे हार्टफुलनेस तंत्रे वापरून आंतरिक मार्गदर्शनाद्वारे नेतृत्व करणे. नेतृत्वाविषयी तुमचे विचार काय आहेत?
तुम्हाला असे वाटते का की नेतृत्व फक्त काही निवडक लोकांसाठी असते आणि त्यासाठी धैर्य आणि दृढ निश्चय आवश्यक असतो जे तुमच्या क्षमतेच्या पलीकडचे आहे, किंवा असे वाटते का की नेतृत्वासाठी शक्ती आणि भांडवल फायद्याचे ठरते? लाईट कार्यक्रम नेतृत्वाविषयीच्या या सामान्य मिथ्या समजुतींना खुल्या नेतृत्वाच्या अभ्यासक्रमाद्वारे संबोधित करतो जो आता आपल्यासमोर उलगडणार आहे. लाईट या अभ्यासक्रमादरम्यान आम्ही आत्मनेतृत्व आत्मप्रभुत्व या गुणांबद्दल चर्चा करतो, असे गुण जे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या संपूर्ण क्षमतांची जाणीव करून घेण्याचा सक्षम मार्ग प्रदान करतात. लाईट स्तर एक नेतृत्व अभ्यासक्रमातील 3 टप्पे आणि 5 संकल्पना संबोधित करतो. डिजिटल विचलित होणे, लक्ष कमी होणे, मानसिक भावनिक कल्याण, सर्वांगीण आरोग्य, वेळ आणि सवयी व्यवस्थापित करणे आणि इष्टतम कामगिरी साध्य करणे यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागते. लाईट लेव्हल एक नेतृत्व अभ्यासक्रमाच्या 3 टप्पे आणि 5 थीम संबोधित करतो. 1. वैयक्तिक परिणामकारकता, ज्या अंतर्गत येते नेतृत्व कौशल्य, दृष्टिकोन आणि दिशा. 2. नेतृत्व निपुणता, स्वतःची काळजी, जीवनशैली आणि सवयी आणि संवाद संबंध. 3. परिणामकारकतेकडून महानतेकडे कामगिरी आणि उत्कृष्टता, नेतृत्वाची मानसिकता आणि लवचिकता. आपण आधी चर्चा केलेल्या नेतृत्व मॉड्यूल्स व्यतिरिक्त या वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाचे आणखी 4 वेगळे फायदे आहेत. समर्पित मार्गदर्शकाशी एकास एक संपर्क, समूहाशी संपर्काद्वारे सहयोग आणि नेटवर्कची संधी, बोनस म्हणून विनामूल्य योग सत्रे. लाईट स्तर 1च्या कार्यक्रमाच्या रूपरेषेत 20 मॉड्यूल्स आहेत, ज्यात 2 भाग असून त्या प्रत्येकात प्रत्येकी 45 मिनिटांच्या 40 भागांचा समावेश आहे, ज्यांची आठवड्याभरात समान अंतराने बुधवारी आणि रविवारी संध्याकाळी 6 वाजता अशी विभागणी केली गेली आहे. जसजसा हा कार्यक्रम हळूहळू उलगडत जाईल तसतसे तुम्ही या यूट्यूब चॅनेलच्या संपर्कात रहा. या मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रवासाच्या प्रत्येक भागात तुम्हाला पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि तुमच्या स्वप्नातील जीवन घडवण्यासाठी याचा तुम्हाला खूप फायदा होईल असा विश्वास आहे. आता हार्टफुलनेस शिथिलीकरण अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. स्वतःच्या हृदयाशी जोडून घेण्याची आणि खोलवर तणावमुक्त होण्याची सिद्ध पद्धत. आरामात बसा आणि सावकाश आणि हळुवारपणे तुमचे डोळे बंद करा. सुरुवात करूया पायाच्या बोटांची. थोडीशी हालचाल करा व ती रिलॅक्स होत असल्याचे अनुभवा. भूमातेची एक कल्याणकारी ऊर्जा तुमच्या पावलांमध्ये व घोट्यांमध्ये प्रवेश करीत असल्याचे अनुभवा. ती गुडघ्यांपर्यंत वर जाऊन तुमच्या पायांच्या खालच्या भागाला शिथिल करत असल्याचे अनुभवा. आता ही कल्याणकारी ऊर्जा आपल्या मांड्या आराम करा. तुमच्या पायांमध्ये वर जात त्यांना शिथिल करत असल्याचे अनुभवा. तुमच्या मांड्या बसण्याची जागा, पोट आणि कंबर पूर्णपणे शिथिल करा. वरपासून खालपर्यंत तुमची संपूर्ण पाठ शिथिल होऊ द्या. संपूर्ण पाठ शिथिल झाली आहे. तुमची छाती आणि खांदे शिथिल होऊ द्या. तुमचे खांदे जणू काही विरघळून जात आहेत. हातांचा दंडाकडचा भाग शिथिल होऊ द्या. हातांचा कोपरापासून पुढचा भाग शिथिल होऊ द्या. बोटाच्या टोकापर्यंत दोन्ही हात पूर्ण शिथिल झालेले
आहेत आता मानेचे, अगदी तुमच्या बोटांच्या टोकापर्यंत. आता मानेचे स्नायू शिथिल करा. तुमचे लक्ष तुमच्या चेहऱ्याकडे वळवा. वळवा तुमचा जबडा, तोंड, नाक, डोळे, कानातले, चेहऱ्याचे स्नायू, कपाळ, सर्व मार्ग आपल्या डोक्याच्या शीर्षस्थानी. तुमचे संपूर्ण शरीर शिथिल झाल्याचे अनुभवा. वरपासून खालपर्यंत तुमच्या शरीराचे निरीक्षण करा. आणि जर शरीराचा एखादा भाग अजूनही तणावग्रस्त, वेदनायुक्त किंवा अस्वस्थ असेल तर त्या भागाला थोडा वेळ त्या भूमातेच्या कल्याणकारी ऊर्जेत बुडून जाऊ द्या. तुमची तयारी झाल्यावर तुमचे लक्ष तुमच्या हृदयाकडे वळवा. तेथे काही वेळ स्थिरावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हृदयातील प्रेम आणि प्रकाशामध्ये बुडून जाण्याचा. प्रयत्न करा. शांत आणि स्थिर रहा. हळूहळू स्वतःमध्ये तल्लीन व्हा. तुम्हाला पाहिजे तितका वेळ गढून राहा. तुम्हाला बाहेर यावेसे वाटत नाही तोपर्यंत हवा तितका वेळ असेच तल्लीन रहा.